प्रत्येक राजकीय अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। गांधी की सावरकर, डावा की उजवा, सनातनी की पुरोगामी असा वाद नेहमीच महाराष्ट्राने किंबहुना भारताने पाहिला आहे, अनुभवला आहे। मात्र सनातन धर्मांचा जय जयकार करत असताना आंबेडकरांनाही जवळ घेता येऊ शकत नाही असं वक्तव्य करून जितेंद्र आव्हाड यांनी माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार राम सातपुते यांच्यावर टीका केली होती। सभागृहात बोलत असताना राम सातपुते यांनी सनातन धर्माचा उल्लेख केला तेव्हा त्यांना प्रत्युत्तर देताना जितेंद्र आव्हाड म्हणाले होते की ज्या सनातन धर्माबद्दल तुम्ही बोलत आहात त्या सनातन धर्माने तुम्हाला आरक्षित कोट्यातून जागा दिली नाही, ती बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे जागा मिळाली आहे। हा मुद्दा घेऊन राम सातपुते यांनी मोठा विरोध केला होता। यावेळी बोलण्याच्या ओघात त्यांनी शरद पवार यांचा एकेरी उल्लेख करून एक नवीन वाद निर्माण केला होता। त्यांनी केलेला एकेरी उल्लेख केवळ राष्ट्रवादी पक्षाला वेदना देणारा नव्हता, तर समस्त महाराष्ट्रातील नागरिकांच्या मनाला ठेच पोहोचवणारा होता। कारण महाराष्ट्राची राजकीय संस्कृती ही आदराची आहे। त्यानंतर त्यांनी माफी देखील मागितली, पण हे प्रकरण इथेच थांबलं नाही। जर तो माणूस आपल्या वडीलधाऱ्यांचा आदर करत नाही, जो व्यक्ती विधानसभेच्या नियमांचा आदर करत नाही, त्या माणसाला पुन्हा सभागृहात येण्याचा अधिकार नाही, ही भूमिका महाविकास आघाडीने घेतल्याचे बोलले जाते। म्हणून माळशिरस मतदारसंघातून एक नवीन चेहरा त्यांच्या विरोधात उभा केला जाऊ शकतो। याचा किती फटका राम सातपुते यांना बसतो हे पाहूया। नमस्कार, मी मीनाक्षी सदाशिव, आपण पाहताय महाराष्ट्र भूमी। माळशिरस मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे हनुमंत डोळस यांचा प्रभाव नेहमीच पाहायला मिळाला आहे। एकंदरीतच हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो। या क्षेत्रातील अनेक दिग्गज महाराष्ट्राला लाभले आहेत। त्यातील महत्त्वाचे नाव म्हणजे मोहिते पाटील। मात्र मोहिते पाटील यांनी भाजपाशी घरोबा केल्यानंतर राजकीय समीकरणे बदलली। पण अगदी काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी मोहिते पाटील यांची भेट घेऊन राजकारणात भूकंप येऊ शकतो असे संकेत दिले आहेत। आता इथे भाजपाची ताकद सध्या तरी प्रबळ दिसत असली तरी भाजपाच्या वाटेवर गेलेले अनेक उमेदवार इथून लढण्यासाठी इच्छुक आहेत। त्यांची समजूत कशी घालणार, हा भाजपासमोर मोठा प्रश्न आहे। यातून बरेच लोक हे बंडखोरी करतील, अर्थात भाजपाच्या मतदारांची विभागणी होईल। 2019 विधानसभा निवडणुकीचा निकाल पाहता राम सातपुते यांना 1,03,507 मते मिळाली होती, तर राष्ट्रवादीचे उमेदवार उत्तमराव जानकर यांना 1,09,17 मते मिळाली होती। म्हणजेच राम सातपुते यांना 2,590 मते अधिक मिळाली। आता यामध्ये अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तिसऱ्या क्रमांकावर राहिलेले वंचित बहुजन आघाडीचे राजकुमार यांना 5,538 मते मिळाली होती। म्हणजेच वंचित बहुजन आघाडीने जितकी मतं घेतली याची अर्धी मते जरी राष्ट्रवादीला मिळाली असती तर माळशिरस विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचा आमदार असता। आता 2024च्या विधानसभा निवडणुकीचे समीकरण वेगळे आहे। त्यामुळे अजित पवार गटात गेलेले, शिंदे गटात गेलेल्या सगळ्यांना न्याय देणे महायुतीसाठी कठीण होणार आहे। तरी विद्यमान आमदार म्हणून राम सातपुते यांना तिकीट मिळू शकते। उत्तमराव जानकर कधी भाजपच्या वाटेवर जाण्याचे संकेत देतात, तर कधी निवडणूक न लढवण्याचे संकेत देतात। त्यामुळे त्यांची भूमिका नक्कीच महत्त्वपूर्ण ठरणार आहे। मात्र हनुमंत डोळस यांनी विधानसभा मतदारसंघात केलेली कामे आजही लोकांच्या मनात आहेत। त्यांच्यानंतर त्यांचे सुपुत्र संकल्प डोळस यांच्याकडे देखील जनतेचे लक्ष लागून आहे। संकल्प डोळस यांनी आपल्या वडिलांच्या विकासाचा वारसा कायम ठेवत शरद पवार गट यांच्याशी जोडले गेले आहेत। त्यामुळे महाविकास आघाडीच्या वतीने संकल्प डोळस यांना उमेदवारी मिळू शकते। लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपाकडे लोकसभेचे तिकीट मागितले असल्याने भाजपापुढे अगोदरच पेच निर्माण झालेला असताना याचा फटका बंडखोरीत त्यांना मिळू शकतो। एकंदरीतच काय तर माळशिरस मतदारसंघात महायुतीचे बरेच पर्याय असल्याने येथे मतदारांची विभागणी होणार आहे। तर महाविकास आघाडीच्या वतीने संकल्प डोळस यांना उमेदवारी मिळू शकते आणि त्यांच्या पाठीशी काँग्रेस, राष्ट्रवादी, शेकाप, ठाकरे गट, वंचित या सगळ्यांची ताकद असल्यास त्यांचे पारडे जड भरू शकते। तसेच राम सातपुते यांनी राखीव कोट्यातून निवडून येऊनही कट्टर सनातनी असल्याचे दाखवून दिल्याने मतदारसंघातील पुरोगामी विचारांचे मतदार देखील त्यांच्याकडे पाठ फिरवतील अशी चर्चा आहे। आपल्याला काय वाटतं हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा।